महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण टिकवणे व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आज जिंतूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा सकाळी 10 वाजता शहरातील मुख्य मार्गावरून प्रचंड उत्साहात मार्गस्थ झाला। मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आरक्षण आमचा हक्क आहे, आरक्षणावर गदा येऊ देणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढल्याने समाजात ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले। मोर्चाचे नेतृत्व स्थानिक व जिल्हा पातळीवरील समाज नेत्यांनी केले। यावेळी सरकारकडे ठाम मागण्या करण्यात आल्या होत्या की आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे, अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत आणि शिक्षण, रोजगार तसेच विकास योजनांमध्ये आरक्षणाची सक्तीने अंमलबजावणी करावी। मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन समाप्त झाला। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या या लढ्याला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे नेत्यांनी सांगितले। हा मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षेची खबरदारी घेतली होती। एकतर म्हणजे आरक्षण आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाहीये। धनगर समाज म्हणतो IST मध्ये आरक्षण द्या, बंजारा समाज म्हणतो ST मध्ये आरक्षण द्या। अरे आम्हाला पहिले 7.5% आरक्षण आहे, आम्ही द्यायचं तर कोणाकोणाला द्यायचं? वंजारी समाज म्हणतो, बंजारा समाज म्हणतो, धनगर समाज म्हणतो। प्रत्येक समाज जर ST मध्ये येत असेल तर ST समाज आणि जायचं तर कुठं जायचं? प्रत्येक जण म्हणतो अरे आमची लढाई ही आम्हाला आहे, लढू द्या, आमच्या सवलती आमच्यापर्यंतच येईना झाल्या तर तुम्हाला कुठून भेटणार आहे? आमच्यामध्ये 12,000 पद भरती आमची पहिलेच रखडलेली आहे, तीच आमच्यापर्यंत येत नाहीये, तर तुम्हाला म्हणजे देणार तर कसं देणार आम्ही? प्रत्येक आमदार खासदार प्रत्येक समाजापर्यंत पोहोचतंय, पण एकही आमदार खासदार आदिवासी समाजापर्यंत SC ST पर्यंत आतापर्यंत एकही समाज आमदार खासदार आतापर्यंत आलेला नाहीये। प्रत्येक समाजाकडे जातोय, मंत्री जातोय, आमदार जातोय, खासदार जातोय, काय यांना नंतरच्या निवडणुकीमध्ये येणार नाही आमच्याकडे आदिवासी समाज आमचा राहणारा रस्ता नाहीये जायला, ते करा ना तुम्ही। प्रत्येक समाजाला तुम्ही निवेदन देता की बाबा हा फडणवीस साहेबाला निवेदन देता की ह्याच्यामध्ये त्यांना आदिवासींना घुसू द्या, बंजारा समाजाला घुसू द्या। अरे आमच्याकडून पण या ना, आमचं पण मतदानाची गरज तुम्हाला पडणार आहे ना। आमचं मतदान लागत नाहीये, तुम्हाला लागत नसेल तर तसं सांगा, आम्ही येणाऱ्या निवडणुकामध्ये तुम्हाला दाखवून देऊ की बाबा आमची गरज तुम्हाला आहे का नाहीये। हैदराबाद गॅजेटचा जो संदर्भ देतात आदिवासीसाठी हे ज्यावेळेस घटना लिहिली हैदराबाद गॅजेट पेक्षा राज्य घटना ही महत्वाची आहे आणि संविधानाच्या नुसारच हे आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजासाठी केला असेल तो आदिवासी समाजासाठी लागू होत नाही। संविधानाची शपथ घेऊन त्या पदावर बसतो, त्यांनी कुठल्याही एका समाजाची बाजू घेतली नाही पाहिजे। खरं म्हणलं तर आदिवासी समाज हा गोरगरीब आहे, अशिक्षित आहे, या समाजाची बाजू घेऊन त्यांनी लढायला पाहिजे होतं। परंतु आदिवासी समाजावर अन्याय होईल किंवा समोरचा समाज हा आदिवासीमध्ये कसा घुसेल यासाठी ते पत्र देत आहेत। त्यामुळे हे आम्ही त्यांचा निषेध करतो। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमचा आदिवासी समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। रस्त्याच्या या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका, आणि या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा उचलण्यासाठी समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणलं तर आदिवासीचं आरक्षण कोणालाही असं देता येत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून काही नेते मंडळी राजकारण करत आहेत आणि या माध्यमातून आदिवासीचं आरक्षण आम्ही तुम्हाला मिळवून देतो किंवा या आदिवासी आरक्षणामध्ये आपण कसं जायचं याच्यासाठी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये तरतूद केली त्याप्रमाणे आदिवासी समाजाच्या या आरक्षणामध्ये कोणीही घुसू शकत नाही। तालुका स्तरावर मोर्चे काढण्यात येते, तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हटले भाषणामध्ये मंत्रालयावर सुद्धा मोर्चा धडकणार आहेत। आता आमचा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं, काही ठिकाणी झालेलं, काही ठिकाणी आणखी होणार आहे। यानंतर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यानंतरही सरकार तर त्यांची बाजू घेत असेल तर आम्ही मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढायला कमी पाहणार नाही। पुढची आंदोलनाची दिशा मंत्रालयापर्यंत असणार। आम्ही 100% लढाई ही रस्त्यावरची असेल, आमची मंत्रालय स्तरावरची असेल आणि विधान भवनाची सुद्धा लढाई आमची असेल। कमी पडलं तर आम्ही त्या विधान भवनामध्ये सुद्धा आम्ही तिथं जाण्याची आमची तयारी आहे।
ठिकाणी आदिवासीच्या रिक्त जागा भरायला तयार नाही आणि वरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे म्हणतात की आदिवासीच्या जमिनी भाडेतत्वावर देणार की या प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करून आदिवासींच्या म्हणजे भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मंडळी करतायत. त्यामुळे सगळ्यात जास्त रोष या ठिकाणी आदिवासी समाजाचा आहे. कारण एक तर त्यांचा असेल जल जमीन जंगलच्या प्रश्नांवर या ठिकाणी आदिवासी रस्त्यावर उभा राहिलेला आहे.